नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही एक सिरीज सुरू केलेली आहे। तर त्या सिरीजचा आजचा आपला 5वा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न, एक ट्रेन शुक्रवार को हैदराबाद से 13:15 पर निकलती है और शनिवार को 7:30 पर बेंगलोर पहुंचती है, तो यात्रा की अवधि क्या थी। म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलं आहे की एक ट्रेन शुक्रवारी निघाली आणि शनिवारी 7:30 वाजता पोहोचली, तर तिला टोटल लागलेला वेळ किती असं विचारलाय। पहा, सरळ आहे। शुक्रवारी निघाली किती वाजता? 13:15। 13 म्हणजे किती होते? 1:15 बरोबर। आता दिवस कितीचा असतो रे? 24 तासांचा बरोबर। तर 13 वाजता निघाली, उरले किती मग दिवसाचे? 11 तास। 11 तास झाले। त्याच्यानंतर शनिवार सुरू झाला। शनिवारी किती वाजता पोहोचली ते? 7:30 वाजता, 7:30। तर शनिवारचे किती तास ऍड झाले? 7, टोटल किती झाले? 18 आणि उरले मिनिटं। तसं तर आपलं उत्तर तुम्हाला कळालेलंच आहे, तरी आपण सॉल्व करू। 15 मिनिट हे होते आणि 15 मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे 18 घंटे 15 मिनिट। ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल मित्रांनो। अगदी सिंपल आहे, जास्त दिमाग लावायचं काम नाही। चला नेक्स्ट, यदि 603 गुना 28 बराबर 63 गुना 4 गुना फिलिंग द ब्लैंक, तो रिक्त स्थान में संख्या क्या होगी। आता रिक्त स्थानला आपण x म्हणू। एक अशी सिरीज सुरू आहे गुणाकाराची, तर त्यांनी त्या रिक्त स्थानी काय येईल बा असं विचारलं आहे। चला आपण सॉल्व करू। इक्वेशन मांडून घेऊ आधी। 603 गुणिला 28 बरोबर। आपण काय करायचं, ह्या संख्या इकडे गुणिला आहे तर याला इकडे येताना काय होईल? भागेला। इकडे आले 63 भागेला गुणिला 4 झाली मांडणी बरोबर। हे x इकडे आपण राहू देऊ, याची व्हॅल्यू निघाल्या बरोबर आपला आन्सर निघून जाईल। पहा, 4 4 1 4 4 7 28 7 1 7 7 9 63, तर 9 ने याला भाग देऊ। 9 7 54 उरले 6 9 7 63, म्हणजे 63 आपलं राईट आन्सर येईल। ऑप्शन नंबर 4 63 आपलं राईट आन्सर येईल। मित्रांनो, प्रश्न कसाही असो, आपल्याला जर त्याची योग्य मांडणी समजली तर आन्सर लगेच निघते। बस तुम्ही मांडणीकडे लक्ष द्या की कशी मांडणी झाली। चला नेक्स्ट पहा, थोडे नवीनतम प्रश्न आहे आणि हे प्रश्न मागे सीटेट भरतीला आलेले आहे। तेच प्रश्न आम्ही घेत आहोत जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि जे आलेले आहे आणि ते येऊ शकतात, म्हणून ही या सिरीजचं आपलं नाव आहे अतिसंभाव्य सिरीज। तर लक्ष द्या। प्रश्न क्रमांक 3, यदि 30,028 बराबर 28 इकाई प्लस 28,000 प्लस ब्लैंक आहे 10 है, तो रिक्त स्थान में कौन सी संख्या होगी। पुन्हा रिक्त स्थान आहे, आपण x मानू। कोणती तरी संख्या इथे येईल, पण आता पुन्हा प्रश्न दिसला की मांडणी योग्य प्रकारे करायची। आता काही गोष्टी बेसिक तुम्हाला माहित आहे। इकाई म्हणजे काय होतो रे? एकक स्थान। हजार म्हणजे काय होतो रे? हजारव्या स्थानी। आणि 10 म्हणजे काय होतो रे? दशक स्थानी। सरळ सरळ तशीच मांडणी करा ना। पहा काय म्हणतो, 30,028 बरोबर आहे। 28 इकाई म्हणते, मग 28 गुणिला इकाई म्हणजे काय? 1 घेतला 1 प्लस 28,000 म्हणते, 28 इंटू 1000 बरोबर प्लस आता काय? फिलिंग द ब्लँक्स म्हणजे आपण x पकडला, x आणि x चा कोणत्या स्थानी? 10 स्थानी, म्हणजेच गुणिला 10 बरोबर। इक्वेशन आपलं रेडी आहे, करा सॉल्व, लगेच आन्सर निघून जाईल। पहा, 28 1 28 प्लस 28 गुणिला 1000 28,000 प्लस 10 गुणिला x 10x बरोबर। चला नेक्स्ट, 28 प्लस 28,000 28,000 28 प्लस 10x। आता हे 28 प्लस आहे, इकडे गेल्यावर कशाला जाईल? मायनसला। गेले मायनसला। 30,000 मधून 28 मधून 28,000 28 मायनस गेलं तर किती उरेल रे? सरळ सरळ 2000। काही जास्त दिमाग लावायची गरज नाही।
10x इकडं, आता हा 10 इकडे घेऊन येऊ आपण, x इकडे राहतो, 10 इकडे आला, 1 0 1 0 कॅन्सल, उरले किती 200. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 200 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. बरोबर, मांडणी बरोबर करा, समजून घ्या. होत काय आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त आपल्याला समजून घेण्याच्या असतात. प्रश्न दिसल्याबरोबर आपण काय होतो, एक्झाम मध्ये थोडंसं घाबरून जातो, पण आता घाबरायचं नाही. हळूहळू लक्षात घ्यायचं की करायचं काय आहे, अपने आप सॉल्व होतो प्रत्येक प्रश्न. चला नेक्स्ट. जब किसी संख्या को 114 से विभाजित किया जाता है तो शेषफल 14 प्राप्त होता है. जब उसी संख्या को 19 से विभाजित किया जाता है तो शेषफल क्या होगा. पहा, अगदी सोपा प्रश्न आहे. पहा कसं लगेच सॉल्व होतो. दिलं काय आहे, एका संख्येला म्हणते 114 न भागले, बरोबर. तर शेषफल म्हणजे उरले किती, 14, बरोबर. आणि त्याच संख्येला जर 19 ने भागलं तर उरेल किती म्हणते. अगदी सोपं आहे. पहा कसं, 114 आहे ना, 114 आपण कोणत्या तरी संख्येला भागत आहे म्हणजे 14 उरत आहे, बरोबर. म्हणजे 114 प्लस, सरळ सरळ करून टाकायचं, 114 प्लस 14 किती झाले, 128. 128 अशी संख्या आहे. पहा, 128 ला 114 ने भागा, बरं काय होते, 114 1 114, उरले किती 14, सरळ आहे, बरोबर. आता काय म्हणते, जब उसी संख्या को 19 से विभाजित किया जाता है, कौन सी संख्या, 128. 128 आहे, तर याला 19 ने विभाजल्यावर किती उरण म्हणते. पहा, 19 चा खडा, 19 1 19 5 95, 19 सख 114, म्हणजे 114 आले तर याच्यात पण रिमाइंडर किती उरतात, 14. 19 ला 128 न भाग दिल्यावर उरतात रिमाइंडर 14. म्हणजे ऑप्शन नंबर 2 14 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. सरळ सरळ घ्यायचं, जी संख्यानं विभाजित केलेलं आहे त्यामध्ये शेषफल प्लस करायचा आणि जे संख्यानं भागाचा आहे नंतर त्याने भागून टाकायचं, बरोबर. शेष व्हॅल्यू निघून जाते आपली, सोपं आहे. चला नेक्स्ट. निम्नलिखित में से कौन सी भिन्न संख्या सबसे बड़ी है. आता 4 दिले आहे संख्या, या 4 मध्ये मोठी संख्या कोणती आहे म्हणते. पहा, फ्रॅक्शन मध्ये आहे पण सर्व. पहा, 2/5, 3/4, 3/6, 5/7. आता आपण जर याचं कॅल्क्युलेशन करायला गेलं तर ते काय होतं, आपल्याला पॉइंट मध्ये जातं. पण पॉइंट मध्ये करत बसतो तर आपल्याला टाइम खूप जाणार. तर काही नाही, आपण काय करायचं, एक एक ग्रुप घ्यायचा, त्याच्यातून निवडायची, त्याला एलिमिनेट करायचं आणि पुढे चालायचं. कसं करतात पहा, आपण सर्वात पहिले हा ग्रुप घेऊ. असा ग्रुप चूज केला आपण, तर काय करायचं, याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत करून टाकायचा. 2 चौक 8, 5 त्रिक 15. आता मोठी संख्या कोणती आहे, 15, म्हणजे हा गट कॅन्सल झाला, बरोबर. आता याचं एलिमिनेशन याच्यासोबत करू. काय आहे, साइन त्रिक 18, 4 त्रिक 12, हा छोटा आहे हा मोठा आहे, म्हणजे हा एलिमिनेट झाला, बरोबर. आता याच याच्यासोबत जाईल. पहा काय होईल, 7 त्रिक 21, 4 पंच 20, हा छोटा आहे हा मोठा आहे, म्हणजेच हा सुद्धा कटला. तर इन ऑप्शन 3/4, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 3/4 ही संख्या या सर्वांमध्ये मोठी आहे. समजलं, अगदी सोपं होतं. चला, हा नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न. या होमवर्कचा प्रश्न सॉल्व करा आणि आम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.